कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब। गुहागर तालुक्यातील वरवली गावातून प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची वेळेत योग्य वैद्यकीय काळजी न घेतल्यानं प्रसूतीनंतर नवजात बाळ दगावल्याची धक्कादायक घटना गुहागर ग्रामीण रुग्णालयात घडली आहे। या प्रकरणात संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणाचा गंभीर आरोप करण्यात आला असून नातेवाईकांच्या आक्रमक भूमिकेनंतर गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शिंदे नावाची महिला काल पहाटे 5 वाजता प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाली होती। सकाळी 8 वाजेपर्यंत प्रसूती न झाल्यानं नातेवाईकांनी तिला इतर रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला। मात्र ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी हजारे यांनी नॉर्मल प्रसूती होईल असं सांगत अन्यत्र जाण्यास नकार दिला। तसेच प्रसूतीपूर्व सोनोग्राफी देखील तपासण्यात आली नसल्याचा आरोप आहे। दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास महिलेची नॉर्मल प्रसूती झाली, मात्र लगेचच बाळाचा मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच वरवेली गावातील ग्रामस्थ रुग्णालयात दाखल झाले। त्यांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच बाळ दगावल्याचा आरोप करत जाब विचारलाय। यावेळी संबंधित डॉक्टरांनी आपली चूक मान्य केल्याचं नातेवाईकांनी सांगितलंय। या प्रकरणाचा अधिक तपास गुहागर पोलीस करत असून घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे। आमच्या सुनबाईच्या पोटामध्ये 2च्या दरम्यान दुखायला लागलं रात्री। त्यानंतर 5-5:30च्या दरम्यान आम्ही ग्रामीण रुग्णालय वाघरमध्ये तिला या ठिकाणी घेऊन आलो। इकडे घेऊन आल्यानंतर संपूर्ण डॉक्टर वगैरे काय नाव त्यांचं हजारे डॉक्टर तिथे हजर झाले आणि त्यानंतर त्यांनी पाहिलं की डिलेवरी इथं होऊ शकते। आणि डिलेवरी होत असताना नंतर आम्हाला जाणवलं की ह्यांच्यामध्ये काय तथ्य काही नाही, की जोराने पेशंट बोंबतत होतं। आणि त्यावेळेला डॉक्टरांना आम्ही म्हणालोच होता, सर जर तुम्ही आम्हाला जर पुढे न्यायची मुभा देत असाल तर आम्ही पुढेही घेऊन जातोय, तर तसे काही गरज भासणार नाही, आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय। तर मग हा सारखं तुम्ही कायही करताय, तरी पण त्यांनी सांगितलं तुम्ही चिंता करू नका, दोन्ही जीव चांगले मिळतील, शाबीत मिळतील, याच्यामध्ये तुम्ही निश्चिंत राहा, अशा प्रकारे हजारे डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं। त्यानंतर थोड्या 11, 11:30च्या दरम्याने तिला ले प्लॅनिंग व्हायला लागलं आणि त्याच्यानंतर ते त्यांच्यानं काय उपाय होत नव्हते। आणि मग डेरे डॉक्टरांना त्यांनी बोलवून घेतलं आणि डेरे डॉक्टरांना बोलवल्यानंतर त्यांनी डेरे डॉक्टरांनी स्वतः तिची सुटणूक केली, म्हणून एक तरी आमचा जीव वाचला। बाळ गेलं तर गेलं, एक जीव आमचा वाचला। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा आमचा बाळ प्राणाला मुकलेला आहे। त्यांच्यावरती कठोर शिक्षा व्हायला पाहिजे असं आमचं जनसमुदायांचं म्हणणं आहे, आमची मागणी आहे।